मासे डायरेक्ट असं उड्या बिड्या मारतात इकडे. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाल माझ्या मागे काय आहे, तर माझ्या मागे आहे ही खूण आणि हिने आपण मासे पकडणार आहोत. यस, ही वस्तू मासे पकडायची आहे आणि ही पूर्ण बांबूची बनलेली आहे आणि पप्पांनी बनवली. तर आता मी चाललो आहे मासे वगैरे पकडायला, कारण आता पाऊस लागला आहे आणि पाऊस आज भरपूर होता आणि अजून पण लागण्याची शक्यता आहे आणि मासे वगैरे चढण्याची पण भरपूर शक्यता आहे, दाट शक्यता आहे. आणि ही खूण सेटअप कशी करतात आणि त्याच्यातून मासे वगैरे आपल्याला कसे मिळतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो लेट्स गो. आणि आता आपण चाललो त्या व्हाळीमध्ये. आता नॉर्मली आपण छोटासा पाण्याचा स्रोत असतो, त्याच्यामध्ये आपण हे सेटअप करतो. खूण म्हणजे छोटी व्हाळी वगैरे असते, त्याच्यामध्ये बसवतो आणि त्याच्यासाठी खूप खटपट करावी लागते. आता आपल्याला करावी लागणार आहे. बघूया आता, आज मासे चढले तर आपल्याला भेटतील. आणि माझ्यासोबत आहे कोयता वगैरे घेतला आहे, कारण झाडं वगैरे कापायची असतील तिकडे. बघूया आता आपल्याला ती पूर्ण जागा सेटअप करून नंतर मग ती खूण बसवायची आहे. आणि डिपेंड करते ती जागा कशी आहे. जागा चांगली भेटली तर आपल्याला काही हरकत नाही, जास्त आपल्याला मेहनत करावी लागणार नाही. पण आता जागा तशीच जर भेटली तर थोडीशी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. बघूया आता तिकडे आता कशी जागा आहे ती मला पण माहीत नाही, मी बघितलं नाही. पप्पांनी मला सांगितलं इकडे अशी जागा आहे, तर तिकडे आपल्याला खूण लावायला भेटेल. सो ठीक आहे, चला आता तिकडेच भेटूया. ही आपली गाडी, ही आपली खूण. लेट्स गो. तर या जागेवर आपल्याला खूण लावायची आहे. म्हणजे आता आपल्याला असा आडवा दांडा घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये खूण अशी लावायची आहे. आणि या साईडला आहे व्हाळ. म्हणजे आता कसं माहिती आहे, आता वरून खाली येणारा पाण्याचा स्रोत एकच आहे आणि त्याच्यातून आपल्याला व्हाळातले सगळे मासे असे वरती चढतात. सो हा एकच असल्यामुळे हीच एक जागा आहे, इथे आपल्याला चांगले मासे आपल्याला भेटू शकतात. तर ठीक आहे, आपल्याला एक खूण सेट करण्यासाठी आपल्याला झाडाचा दांडा लागेल आणि त्याच्यामध्ये आपण खूण सेट करणार आहोत. चला. तर आता इकडे आम्ही जो आडवी काठी घातली आहे त्याच्यावरती आपल्याला उभे काटे लावायला पाहिजेत आणि माशांना फक्त जायला यायला एकच मार्ग राहायला पाहिजे. हे बघा सगळं माझ्या अंगावर पडलं. भरपूर चावले. हा बघा, पायात मासा फसला. एवढं छोटंसं आहे, याला म्हणतात डाणकं आहे. एवढ्या छोट्या मासे आपल्याला गरज नाही. तर आता तुम्ही बघू शकता, बघा एवढ्या काट्या आपल्या लावून झाल्यात
आणि एवढे काटे मी कशाला लावले, कारण पूर्ण पाणी तुंबून राहायला पाहिजे, अजून त्याला पॅकिंग वगैरे करायचं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल काट्या काढताना मला मुंग्या पण चावल्यात, कुठे कुठे घुसल्या सांगू शकत नाही, सॉरी. सो ठीक आहे, आता थोडंसं काम बाकी आहे आपलं, थोडंसं म्हणजे बरंच काम बाकी आहे. आणि एवढं काम करून सुद्धा पाऊस पडला तर ठीक आहे, नाही तर मग आपली पूर्ण मेहनत वेस्ट नाही जाणार, तशीच ठेवणार आपण. पाऊस लागेल तर ऑटोमॅटिक मासे येतील. तर आपल्या काट्या बिट्या लावून झालेल्या आहेत, हे बघा अशा आपण काट्या लावल्या तिकडे. आणि आपल्याला फक्त पॅकिंग करायचं आहे. आता मी इकडे पालापाचोळा टाकला आहे, तसं आपल्याला पूर्ण इकडे लावायचं आहे. म्हणजे सगळं पाणी जे आता आपले वरून पाणी वाहते सगळं इथे येऊन अडकेल आणि फक्त त्या खुणीतूनच फक्त पाण्याला जायला मार्ग भेटेल. मग आता इथून जेवढे सगळे मासे चढणारे आहेत त्या खुणीतच फक्त जातील, बाकी त्यांना कुठे जायला मार्ग भेटणार नाही. सो असा प्लॅन आहे. सो ठीक आहे, आता आपल्याला फक्त पॅकिंग करायचं आहे आणि ते आपण पॅकिंग करून घेणार आहोत आता. चला. तर आपली खून झाली आहे सेटअप करून आणि तुम्हाला दाखवतो आहे बघा. ही आहे खून आणि इकडे आपण पालापाचोळा वगैरे लावला आहे आणि इकडे आपण काट्या वगैरे लावल्या आहेत. बघा काट्या तुम्हाला मगाशी मी दाखवल्या आहेत आणि अशा उभ्या काट्या लावल्या आहेत. तर आता आपण सेटअप तर केला आहे, पण तुमच्या मनात पण एक प्रश्न असेल की आता मासे चढतात कसे, कारण एवढा मोठा व्हाळ आहे, त्याच्यात त्यांना भरपूर जागा आहे, तर ते त्याच्यात पोहू शकतात. पण आता इकडे वरती कशाला येणार? तर काय माहिती आहे, आता पूर्ण ऊनभर सगळी जमीन गरम झालेली असते, पूर्ण जमिनीमध्ये उष्णता असते आणि जेव्हा पाऊस पडतो आणि पूर्ण उमळतं, म्हणजे जेव्हा झरे जिवंत होतात तेव्हा अशा काहीचा पाण्याचा फ्लो तयार होतो आणि हे पाणी उष्ण असतं, म्हणजे जमिनीमुळे हे पाणी उष्ण असतं आणि हे वाळत जाऊन मिक्स होतं पाणी. म्हणजे मासे असतात त्यांना माहीत पडतं की इकडे उष्ण पाणी आहे, नंतर त्या उष्ण पाण्याच्या शोधात इकडे येतात. कारण कसं माहिती आहे, जेव्हा त्यांना अंडी लावायची असतात तेव्हा त्यांना उष्ण पाण्याची गरज असते. त्या थंड पाण्यात सहसा लावू शकत नाही ते मासे, त्याच्यासाठी उष्ण पाण्यामुळे ते मासे वरती येतात आणि आम्ही असं ट्रॅप लावतो आणि त्यांना अडकवतो. सॉरी, आता सध्या पाणी कमी आहे त्याच्यामुळे एवढा काही इश्यू नाही आहे, पण जेव्हा पाऊस लागेल आणि पाणी वाढेल तेव्हा हे पाणी सगळं ओव्हाळात जाईल आणि तिकडून मासे चढतील. असा काहीचा प्लॅन आहे. आणि पूर्ण दगड वगैरे ठेवून पूर्ण एकदम मजबूत करून ठेवले खून, त्यामुळे हलणार नाही. तर किती मोठं पाणी आलं तरी आपल्याला इकडचे तिकडे होणार नाही. आणि हे बघा इकडे जर समजा जर तसं काही झालंच तर आपल्याकडे अशी दोरी आहे बघा आणि कुंडला बांधलेली आहे आणि इथून नंतर मग छोट्याशा झाडाला बांधून ठेवले, म्हणजे पाणी जर तसं मोठं आलंच तर काय प्रॉब्लेम झाला तर ही दोरी आपली खून वाचवेल, म्हणजे ती वाहून जाणार नाही. सो ठीक आहे, बघूया आता रात्री जर पाऊस लागला तर आपल्याला मासे भेटतील. हां फायनली भरपूर मेहनत लागली आणि त्याच्यात मला मुंग्या पण चावल्या भरपूर अंगावर, मला दिसल्याच नाहीत त्या. ठीक आहे, बड़े बड़े शहरों में ऐसे छोटी छोटी बातें होती रहती है. चला आता आपल्याला फक्त वाट बघायची, पाऊस वगैरे कधी लागणार तो, आणि पाऊस वगैरे लागला पाणी वाढलं की नंतर आपल्याला यायचं आहे इकडे. रात्री नाही सकाळी. चला तर मग. तर आपण काल खूण लावलेली आणि आज दुसरा दिवस आहे, कारण काल पाऊसच लागले नाही त्याच्यामुळे काल मी जाऊ शकलो नाही. तर काल लावून ठेवली आणि होपफुली जर मासे असले त्याच्यातले तर कोणी नेता कामा नाही, कारण इकडे प्रकार हे खूप होतात असं, कारण लोकांना आता जागा वगैरे भरपूर माहिती आहेत. मी फक्त एकदा पप्पांना लावताना बघितलेले खूण आणि त्याच्यानंतर मी एकदा लावलेली, नंतर मी विसरलो कसं काय ते. नंतर माझ्यासोबत उदय काका होता, त्याला विचारून मी खूण थोडीशी व्यवस्थित लावली. आणि बरेच जण जे दशावतार बघतात त्यांना उदय काका कोण माहीत असेल, श्री उदय राणे कोणस्कर असतं त्यांचं दशावतार क्षेत्रातील नाव आहे आणि हे नाव तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल. सो आता आपण तिकडे जाणार आहोत खूण वगैरे बघायला आणि बघूया आता आपल्याला किती मासे भेटले. आणि भाई हे बघा पाणी भरपूर आलं, वळालं आहे बघा. आता पाऊस लागून गेला आणि पाणी भरपूर आलं. देखो मस्त. ह्या पाण्यात मासे भेटतात पण आता एवढ्यात नाही, गरवायला वगैरे सुद्धा पाणी आहे, चांगलं आहे, पण आता एवढ्यात गरून मासे नाही भेटत. पुलावरून चांगलं दिसते.
हा असा दरवर्षी आपल्याला लाकडी साकव करावा लागतो. आता पोकळींपासून बनलेला आहे हा साकव. आणि आता कसं माहीत आहे, इकडे चॅनल घातले ते बघा, हा एक चॅनल, दुसरा चॅनल तिकडे. तर त्याच्यावरती आम्ही पोकळींचे असे कांबी घालतो. आणि पहिले चॅनल नव्हते तेव्हा आम्ही डायरेक्ट सरळ अशा पोकळीत घालायचो. आणि असा हा साकव आहे. मी कशाला न पकडता, हे बघा माझे दोन्ही हातात कॅमेरा आणि मी कशाला नाही पकडता जाऊ शकतो. तर मी रोजात जातो. आय एम द मॅन. बघा पाणी, या साईडला पाणी, 3 बारी दिसतं. चला तर आता मी त्या जागेवरती आलो आहे आणि गाडी मी मागे घराकडे लावली आहे. ते उदय काकाचं घर आहे. पाऊस थोडा थांबायला पाहिजे होता. काय एवढ्या पावसात उपयोग नाही. आता आय थिंक आता कसं माहिती आहे, आता पाऊस लागला आहे त्याच्यामुळे आता पुन्हा जी खूण आपण ठेवली वाहून जाणार नाही तेवढी आपण ती प्रॉपर सेट करून ठेवले. पण आता पाऊस लागला त्याच्या मनाने जसं पाणी आलं त्या व्हाळीला छोट्या ज्याच्यात आपण खूण लावले, तर मग मे बी कसं शेवटी पाण्यापुढे कोणाचं चालत नाही. आणि काही लोक असतात ना, ते खुणीतले मासे वगैरे काढून घेऊन जातात. आता बघूया, होपफुली त्याच्यात मासे असतील. अरे बापरे, खूण मागून उचलली, खूण मागून उचलली ब्रो. बघा ही खूण आहे, खूण मागून उचलली. तरी आपण खूण लावलेली इकडे आणि बघा पाण्याच्या फोर्सने मागून उचलली पूर्ण. अशी शक्यतो उचलता कामा नये खूण. एक पण मासा नाही आतमध्ये. मला वाटतं मागे ती खूण उचललेली त्याच्यामुळे त्यांना यायला जागा नाही भेटली आणि त्याच्यामुळे चढले नाही. बघूया, तर आता आपल्याला पुन्हा लावावं लागेल. बघूया, भेटले तर भेटले. बॅड लक. तर मागून खूण उचलल्यामुळे कसं झालं, तो मेन दरवाजा असतो माशांना जायचा, तो पाण्याच्या वरती राहिला. त्याच्यामुळे माशांना पोहायला वगैरे जागा, म्हणजे चढायला वगैरे जागा नाही भेटली. तर मे बी ते कारण असू शकतं आपल्याला मासे भेटले नाहीत. तर आता मी सगळं सेटिंग ओके केलं आहे. ते खूण वगैरे प्रॉपर त्याच्या मागे दगड वगैरे ठेवलेत आणि इकडे पूर्ण पाणी व्यवस्थित त्याच्या खुणीच्या आतमध्ये जातं आहे. आणि तो मेन रस्ता पण मी क्लीन केला आहे मासा नाही यायचा. हा व्हाळ आहे बघा, पाणी भरपूर आलं आहे व्हाळाला. पाणी थंड आहे आणि हे थोडंसं उबदार पाणी आहे. त्याच्यामुळे ह्या उबदार पाण्यात मासे चढतात आणि येतात इकडे आणि खुणी चढतात. तर असा काय सेटअप आहे. तर ठीक आहे, आता बघूया. आता तर आपल्याला भेटेल नाही, मला वाटलं भेटणार की काय, पण पाणी भरपूर आलं त्याच्यामुळे अशी खूण वरती उचलली. तर ठीक आहे, बघूया आता नेक्स्ट टाईम आपल्याला भेटतात की नाही ते. कसं माहिती आहे, पाऊस थोडा थांबायला पाहिजे. काय आता एवढ्या पावसात मासे शक्यतो चढत नाहीत. म्हणजे पाऊस आता एवढा लागला, आता एवढ्यात लागायला पाहिजे आणि लागून नंतर मग पुन्हा थांबला पाहिजे तो, का मग मासे वरती येतात. आणि आता बघूया, पाऊस थांबला तर बघ पुन्हा आपण येणार आहे इकडे. आता मोठा पाऊस लागला की कुणग्यात पाणी जमा होतं आणि ते जमा होऊन ते पाणी उबदार असतं आणि नंतर मग ते याच्यातून वाहत येऊन असं व्हाळात जातं आणि नंतर मग त्याच्यातून मासे असे उलटे व्हाळातून वरती येतात अंडी लावायला. हे इकडे पाणी साचलेलं आहे बघा, तर या पाण्यात पूर्ण असे येतात. ऑल राईट गाईस, तर आता मी दुसऱ्यांदा चाललो आहे. मगाशी बघितलं आपण, आपल्याला काहीच नाही भेटलं, पोपट झाला आपला. पण काय माहिती आहे, आता बघूया, कारण आता पाऊस लागून गेला आहे आणि आता मगाशापेक्षा भरपूर मोठा पाऊस लागला आहे. पुन्हा एकदा तिकडे जाऊया आता खुणीकडे. चला. हा बघा, हा एक गुलाबी, हा एक पिवळा, हे कोण पोपट. आता आपण खुणीकडे जाणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला खुणग्यात चढले काय ते बघायला पाहिजेत मासे. कारण बघूया एकदा शुअर होऊया
नंतर मग आपण खूण उचलूया. तर आधीच उचलून उपयोग नाही, कारण सध्या मासे चढणार. आता ह्या पावसात मासे चढले असा अंदाज आहे. तिकडे सोन्या मासे शोधतो, इकडे प्रकाश आहे आणि इकडे साहिल आहे. बघूया इकडे कुठे दिसत तर नाही. आता मे बी आपण एकदा थोड्या वेळाने आता कुणीकडे जाऊन बघूया. भेटले तर आपले, नाही तर मग देवाक दिले. पकलो असता. सगळे गुणके शोधले, तिथपर्यंत जाऊन आलो, पण तिकडे एक पण मासे चढले नाही. म्हणजे छोटे छोटे मासे चढले ते, म्हणजे दांडकाय बोलतात ते मासे चढले. थोडं चढायला पाहिजे होते मासे, पण एक पण मासा नाही दिसला इकडे मोठा असा. म्हणजे मोठे मोठे मासे चढतात इकडे. आता या साईडला ना खूण वगैरे लावणे असं नॉर्मल आहे, म्हणजे कोणी पण येतात खूण वगैरे लावतात. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून मासे पकडण्याचे भरपूर आपल्याकडे टेक्निक्स आहेत आणि लोकांनी त्या ऑलरेडी अप्लाय केलेल्या आहेत. तुम्हाला आता दाखवतो आहे बघा. म्हणजे गोंडपाटाने मासे पकडतात ना, तो एक तुम्हाला एक सीन दाखवतो आहे बघा. मला आवाज येतो की माहीत नाही, पण हे बघा या साईडला गोंडपाट लावलं आहे आणि त्याच्यात असा हे बघा मासे धरतात. दाखवतो तुम्ही. लाईव्ह बघितले मासे चढताना. तेव्हा गोंडपाट दाखवतो तुम्हाला. तिकडे गोंडपाटात काय नाही, बारीक बारीक मासे आहेत तिकडे. काय याने लावलेलं गोंडपाट. कशी बघूया बघूया. जास्त नाही भेटले. आता वरती गेले असतील मासे, बघूया आता तिकडे. कुंडात तर आपल्याला मासे भेटले नाही एवढे, म्हणजे थोडे आय थिंक 7-8 मासे भेटले आपल्याला. मगाशी चढताना तुम्ही बघितलं एकदम भारी चढत होते. आणि आता आम्ही सगळे चाललो आहे खूण बघायला. मगाशी मी लावलेली ती मगाशी उलटी पालटी झालेली, कारण पाणी जास्त आलेलं. पण आता बघूया काय स्टेटस आहे तो. मगाशी प्रकाश गेलेला, तो बोलला की चांगली आहे खूण.
लेट्स सी. अरे बाप. नाही उदय पाडतंय खाली. जास्त नाही शेमटिया. चला घराक मा. बाय 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 गाईस बाय. तर असा होता आपल्या चंडीच्या माशांचा एक्सपिरियन्स. मासे आपल्याला जास्त नाही भेटले पण पकडायला मजा आली. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.